गेल्या गेल्या पाया पडशील तिथं तिला बरं वाटेल तेवढंच. हो हो. तू एक काम कर, तू इथेच थांब, सरप्राईज देऊयात तिला. हो ठीक आहे. आई अंजली, अंजली काय काय झालं? आई पडली वाटतं चक्कर येऊन. काय झालं रे? काय मी किती घाबरलो माहिती आहे का? अरे बेटा मी शेजारच्या काकूंकडे फराळ बनवायला गेली होती. मला वाटतं पडली. नाही रे बेटा, तुझ्या आवडीचा चिवडा आणि चकली बनवली आहे. चाल तू हात पाय तोंड धु, मी तुला फराळाचं देते. हाय देखो बी, हाई मांजरा असं दूध पी ठेवस आणि पसरा बी करी ठेवस. त्याने हाईच देखा असेल म्हणून त्यांना डोका मातो विचारू ना. तू त्याला गोळ्या वेळेवर देते ना? हो आई देते ना, पण आई अजून किती दिवस तुम्ही तुमची दिवाळी सोडून इकडे येणार? मला असं वाटतं तुम्ही त्यांना एकदा सांगायला हवं. नको रे बेटा, वर्षातून एकदाच येतो तो मला भेटायला आणि तेही फक्त दिवाळीला. आणि त्याच्यात पण जर त्याला सांगून दिलं नको, मावशीच त्याची आई आहे आणि मला पण खुशी मिळते त्याच्यामध्ये. आणि जर त्याला सांगून टाकलं तर मला कोण राहील मग दुसरं? मला त्याच्याशिवाय कोण आहे या जगात? तूच सांग. आणि कोणत्या तोंडाने सांगू का त्याला? माझी हिंमत नाही. बरं झालं देवाने आम्हाला जुळ्या बहिणी बनवल्या, नाही तर काय कंडिशन झाली असती त्याची. आई हो बेटा, आली आली बेटा. मागे उसाचे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले